हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं अनअकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये खूप स्वागत. अनअकॅडमी मार्फत महाराष्ट्राच्या परीक्षांसाठी लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम हे प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेलं आहे. थोडक्यात माझा परिचय देतो. माझं नाव सच्चिदानंद सूर्यकांत लिंबाळकर. माझं शिक्षण BA DED झालेलं आहे. अर्थशास्त्रामध्ये MA आणि राज्यशास्त्रामध्ये MA केलेलं आहे आणि मागच्या 6 वर्षापासून स्पर्धा परीक्षेला शिकवण्याचा माझा अनुभव आहे मित्रांनो. आणि MPSC मध्ये मी 3 मुलाखती दिलेल्या आहेत. आता या लेक्चरमध्ये आपल्याला अर्थशास्त्र हा विषय सुरू करायचा आहे, जो सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मित्रांनो, आताच आयोगाने राज्यसेवा आणि कंबाईनचा तारीख डिक्लेअर केलेली आहे. जितके दिवस अनिश्चित होती, त्या दोन्ही परीक्षेसाठी अर्थशास्त्र हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि मित्रांनो, अर्थशास्त्र हा विषय खूप मुलांना थोडासा अवघड जातो. मग या लेक्चरमध्ये आपला तोच प्रयत्न आहे की अर्थशास्त्र तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजावं, अर्थशास्त्राच्या संकल्पना तुमच्या चांगल्या लक्षात राहाव्यात, अर्थशास्त्राची भीती मनामधून दूर व्हावी आणि अर्थशास्त्राचा सखोल म्हणजे खूप डिटेल्स आकडेवारी सहित संकल्पना सहित तुमचा अभ्यास व्हावा, त्याचा फायदा तुमचे मार्क्स वाढण्यामध्ये व्हावं असा प्रयत्न या लेक्चर मार्फत आहे मित्रांनो. त्यामुळे हे लेक्चर व्यवस्थित शेवटपर्यंत शांत ऐकायचं आहे. वाटलं तर तुम्ही नोट्स सुद्धा काढून घ्या. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, पुन्हा ऐकत राहा, रिव्हिजन करत राहा मित्रांनो. ठीक आहे, ओके. या अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला काय मिळणार आहे मित्रांनो, तर डेली लाईव्ह क्लासेस आहेत, लाईव्ह टेस्ट अँड क्विजेस सुद्धा आहेत. हा Unacademy स्ट्रक्चर आहे, म्हणजे परीक्षेच्या अनुषंगाने सगळे विषय यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि अनलिमिटेड ऍक्सेस सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही एक जर सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला सगळे व्हिडिओज, सगळे लेक्चर्स तुम्हाला मिळतील. लाईव्ह क्लासेस सुद्धा आहे ते चांगल्या तज्ञ नामवंत फॅकल्टीचे उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील सगळी फॅकल्टी एका ठिकाणी अवेलेबल असणार आहे तुम्हाला. किरण गायकवाड सर, सचिन वारुळकर सर, सुभाष पवार सर, प्रीती राऊत सर, रमेश रुनवाल, स्वरश्री वाघ ही सगळी नामवंत फॅकल्टी सुद्धा लॉन्च केलेले आहेत. मराठी ग्रामरसाठी कोर्स आहे अभ्यंकर सरांचा, त्यानंतर भूगोलासाठी सुद्धा कोर्स आहे दुर्गेश मागवान सरांचा, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कोर्स आहे हनुमंत आंबे सरांचा, त्यानंतर महाराष्ट्र स्पेसिफिक प्रिपरेशन स्ट्रॅटेजीचा कोर्स आहे, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कोर्स आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये महत्वाचे मुद्दे या संदर्भातला सुद्धा कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध आहे मित्रांनो. त्यानंतर एवढंच नाही, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेचे 18 कोर्सेस उपलब्ध आहेत, इतिहासाचे 14 कोर्सेस उपलब्ध आहेत. तर गणिताची जी भीती असते त्याची जवळपास भीती दूर करण्यासाठी म्हणून मूलभूत गणिताचे 10 कोर्सेस उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्राच्या संबंधी 10 कोर्सेस मित्रांनो इथे उपलब्ध आहेत. मग आता अनअकॅडमीचा फायदा काय बरं मित्रांनो तुम्हाला, तर इथे जे काही लेक्चरचा शेड्यूल आहे हा तुमच्या सोयीप्रमाणे आहे. भाषेची कोणतेही अडथळा नाहीये. मराठीमधून सगळ्या परीक्षेची तयारी इथे उपलब्ध केली जाणार आहे. लर्न एनी टाइम एनीवेअर. तुम्ही या अनअकॅडमी मार्फत तुम्ही जिथे आहात तिथे कुठेही आणि कोणत्याही वेळी तुम्ही इथे अभ्यास करू शकता, तयारी करू शकता मित्रांनो. तुमचं आणखी प्लस पॉईंट, इंटरॅक्ट विथ युअर एज्युकेटर. जे काही तज्ञ नामवंत फॅकल्टी आहे त्यांच्यासोबत तुम्ही इंटरॅक्शन करू शकता. जे काही तुमचे डाऊट्स आहेत, प्रश्न आहेत, शंका आहेत त्या सोडून घेऊ शकता शिक्षकांकडून. जसं टेस्ट आहेत, त्या टेस्टमध्ये तुम्ही लाईव्ह पार्टिसिपेट होऊ शकता. त्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सराव परीक्षा. तर इथे मित्रांनो आपल्यासाठी सराव परीक्षा भरपूर आहेत, प्रश्नांचा खूप सराव केला जाणार आहे, लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस आहेत आणि तुमचा अभ्यास किती झालेला आहे त्याचं एक फीडबॅक मेकॅनिझम आहे, त्याचं डिटेल रिपोर्ट आणि अनालिसिस. तुम्ही इतरांच्या तुलनेमध्ये किती अभ्यास केलेला आहे, किती मागे आहात, किती पुढे आहात याचा तुलनात्मक रिपोर्ट सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे मित्रांनो. आणि जे काही आपण डिस्कस करणार आहोत त्याचं PDF फाईल सुद्धा उपलब्ध असणार आहे, जेणेकरून त्याची रिव्हिजन, त्याचे नोट्स तुमच्या उपयोगाला येतील. एक्झामच्या अगोदर त्याचे रिव्हिजन ते वाचता येईल मित्रांनो. ठीक आहे, मग हा जो इतका उत्कृष्ट कोर्स आहे, 1 महिन्याचा लावायचा असेल तर 1400 रुपये फीस आहे. पण 10% डिस्काउंट म्हणजे तुम्ही हा कोड जर वापरला माझा SACHIT सचित SACHIT हा जर कोड तुम्ही वापरला मित्रांनो तर 10% डिस्काउंट मध्ये 1260 रुपयाला मिळेल. पण स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर मित्रांनो एका महिन्यामध्ये होणार नाही, तर तुम्हाला 12 महिने किंवा 24 महिने हा कालावधी लागेल. 12 महिन्याची फीस 7000 आहे आणि 24 महिन्याची फीस 8400. नाममात्र क्षुल्लक फीस आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे 350 रुपये महिना पण नाही पडणार.
आणि जर माझा तुम्ही हा कोड वापरला SACHIT सचित SACHIT सचित हा जर कोड तुम्ही वापरला मित्रांनो, तर 12 महिन्याच्या फीस मध्ये 10% डिस्काउंट मिळेल आणि 7,000 रुपयाच्या ऐवजी कोर्स 6,300 रुपयाला, म्हणजे तुमचे जवळजवळ 700 रुपये वाचतील. आणि 24 महिन्याच्या कोर्समध्ये 8,400चा कोर्स तुम्हाला हा फक्त 7,560 रुपयामध्ये, म्हणजे 7,500 रुपयामध्ये जवळजवळ मिळणार आहे. त्यामुळे या कोडवर प्रिस्क्राईब करा आणि प्रिस्क्रिप्शन जे आहे ते तुम्ही जॉईन करा मित्रांनो. ठीक आहे. ओके. तर चला मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, ते म्हणजे आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, मानव विकास आणि विविध निर्देशांक. ठीक आहे. याचे दोन छोटे छोटे टॉपिक्स आहेत हे, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो अतिशय अतिशय महत्वाचे आहेत. का बरं महत्वाचे आहेत? कारण राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईंड पूर्व परीक्षा असेल, या प्रत्येक परीक्षेला यावर एकतरी प्रश्न विचारला जात असतो. राज्यसेवेला एक प्रश्न म्हणजे 2 मार्क मित्रांनो. ठीक आहे. कंबाईंडला सुद्धा 1 मार्क. तर कमीत कमी बरं, म्हणजे कमीत कमी एक प्रश्न, पण जास्तीत जास्त 2 प्रश्न, 2 ते 3 प्रश्न यावर असतात. त्यामुळे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला शुअर 2 ते 3 मार्क्स तुमच्या याच्यामध्ये वाढून देणारा 100% हा आहे. आणि मित्रांनो, तुम्हालाही आतापर्यंत कळलं असेल की काही टॉपिक्स हे फ्रिक्वेंटली रिपीट होत आहेत. त्या रिपीट होण्यामध्ये हक्काचा मार्क्स मिळवून देण्यामध्ये हा टॉपिक महत्वाचा रोल प्ले करतो. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित लक्ष द्या. फॅक्च्युअल पण आहे, कन्सेप्च्युअल आहे. आपण दोन्ही अनुषंगाने हा डिस्कस करणार आहोत मित्रांनो. मग टॉपिकचं नाव आहे आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, मानव विकास आणि विविध निर्देशांक. ठीक आहे. ओके. तर मित्रांनो, मग आपण अगोदर पाहूया आर्थिक वृद्धी कशाला म्हणायचं असतं. आर्थिक वृद्धी कशाला म्हणायचं आहे. आता आर्थिक वृद्धी मित्रांनो, याला आपण इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक ग्रोथ असंही म्हणतो आपण. इकॉनॉमिक ग्रोथ, ग्रोथ वृद्धी म्हणजे वाढ, आर्थिक वाढ किंवा ग्रोथ. ऍक्च्युली मित्रांनो, ही एक संख्यात्मक संकल्पना आहे. संख्यात्मक याचा अर्थ संख्येमध्येही मोजता येते. म्हणजे आर्थिक वाढ किती झालेली आहे हे संख्येमध्ये मोजता येते, म्हणून ही संख्यात्मक संकल्पना आहे. मग याचा अर्थ काय की वस्तू आणि सेवा यांच्या एकूण उत्पादनामध्ये वाढ होणे, राष्ट्रीय उत्पन्न वाढणे, जीडीपी मध्ये वाढ होणे. म्हणजे बघा, आर्थिक वृद्धीमध्ये काय काय गोष्टींचा समावेश आहे. तुमच्या वस्तू यांचं उत्पादन वाढतं, सेवांचं सुद्धा उत्पादन वाढतं. म्हणजे वस्तू जसं मोबाईल आहे, तुमचे ड्रेसेस आहेत, कपडे आहेत, शूज आहेत, एक्सेट्रा, यांचं उत्पादन वाढतं. आणि सेवा जसं आरोग्य, शिक्षण, ट्रान्सपोर्टेशन, टेलिकम्युनिकेशन, फायनान्स, बँकिंग यासारख्या सेवा यांचं सुद्धा उत्पादन मित्रांनो वाढतं. राष्ट्रीय उत्पन्न वाढतं. आपण पाहिले मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न आहे ना, जीडीपी आहे ना, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, हे पाहिलं आपण. स्थूल देशांतर्गत उत्पाद, स्थूल राष्ट्रीय उत्पाद यामध्ये सुद्धा वाढ होते. म्हणजे कसं, आता समजा गेल्या वर्षी वस्तूंचं उत्पादन समजा 10% झालं होतं, आता 15% झालेलं आहे. राष्ट्रीय उत्पन्न गेल्या वर्षी समजा 5%ने वाढलं, यावर्षी 6%ने वाढलेलं आहे. म्हणजे हे सर्व आपण संख्येमध्ये मोजता येतं. 5%, 6%, 10 लाख, 20 लाख, 50 लाख आहे ना. असं हे सगळं यांचं उत्पादन जे वाढलेलं आहे ते संख्येमध्ये मोजता येतं. याला संख्यात्मक संकल्पना म्हणतो आणि याला आपण आर्थिक वृद्धी असं म्हणतो आपण. बघा ना, शासनाचं पण भर कशावर असतो बघा, जीडीपी मध्ये वाढ करण्यासाठी. जसं आपण नाही का टार्गेट ठेवलेलं आहे की 2024 पर्यंत आपले जे काही जीडीपी आहे तो $5 ट्रिलियन पर्यंत आपल्याला न्यायचा आहे. सध्या $2.5 ट्रिलियन पर्यंत आहोत आपण एक जवळपास. मग हे अंकामध्ये वाढ करतो ना, 2.5च्या ऐवजी $5 ट्रिलियन. वस्तू सेवांचं उत्पादन 10%च्या ऐवजी 15%. राष्ट्रीय उत्पन्न दरडोई पाहिलं होतं आपण, 1,23,000 वगैरे काहीतरी आहे, ते समजा 2 लाख करायचंय. 1.5 लाखाचं 2 लाख करायचं आहे. तर याचा अर्थ ही सगळी आपण कशामध्ये मोजतोय, संख्येमध्ये. ठीक आहे. कधी टक्केवारीमध्ये मोजूत आपण, कधी नंबर ऑफ फिगर्स मध्ये मोजूत आपण. मग अशी जी वाढ आहे मित्रांनो, याला आपण आर्थिक वृद्धी असं म्हणतो. ठीक आहे. मग आर्थिक वृद्धी म्हणजे की तुमच्या वस्तूच्या उत्पादनामध्ये वाढ होते, सेवाच्या उत्पादनात वाढ होते, राष्ट्रीय उत्पन्न वाढतं, जीडीपी मध्ये वाढ होतं. आणि ते मोजतो कसं आपण, संख्येमध्ये. एवढ्या पर्सेंटेजनी वाढलं, एवढ्या टक्क्यांनी वाढलं, एवढ्या याच्यामध्ये वाढलं, तर आपण आर्थिक वृद्धी असं म्हणतो. पण मित्रांनो, ही आर्थिक वृद्धी काही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्सेप्ट नाहीये, ती समावेशक नाहीये. त्याच्यामध्ये काही त्रुटी सुद्धा आहेत असं म्हणता येईल. मग ती थोडंसं पाहूया. दुसरी कन्सेप्ट म्हणजे आर्थिक विकास. याला आपण मित्रांनो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं म्हणतो. आपण काय म्हणतो, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता ही एक व्यापक संकल्पना आहे. कशा कशा व्यापक आहे माहिती आहे का? ही आर्थिक वृद्धी जी संकल्पना आहे का,
यापेक्षा ही थोडीशी एक व्यापक संकल्पना आहे आर्थिक विकास. व्यापक संकल्पना आहे. ही गुणात्मक संकल्पना आहे, गुणात्मक. ही संख्यात्मक आहे. म्हणजे संख्येमध्ये मोजतो आपण 2%, 5%, 10 कोटी, 20 कोटी. पण ही गुणात्मक आहे. क्वालिटी कळते ना, क्वालिटी. ठीक आहे. ही संख्यात्मक संकल्पना ही गुणात्मक संकल्पना ही व्यापक आहे. आर्थिक वृद्धीपेक्षा आर्थिक संकल्पना थोडीशी व्यापक आहे, विस्तारित आहे, मोठी आहे. याच्यामध्ये काय काय समावेश असतो असं पाहूया आपण. म्हणजे यामध्ये दरडोई वास्तव उत्पन्न तुमचं वाढतं. दरडोई म्हणजे प्रत्येक व्यक्तीमागचं उत्पन्न, पण रिअल उत्पन्न वाढतं. ठीक आहे. म्हणजे उगाच महागाई वाढल्यामुळे नाहीये, तर त्या व्यक्तीची प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे म्हणून त्याचं उत्पन्न वाढलेलं आहे. म्हणजे दरडोई उत्पन्न, दरडोई म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मागचं असलेलं उत्पन्न वाढतं. 2 लाखाचं तुमचं 3 लाख होणार, ठीक आहे, पण उत्पन्न वाढतं ना. दारिद्र्य जे आहे ते कमी होतं. दारिद्र्य जे काही आपल्या देशामध्ये दारिद्र्य, जसं आता वेगवेगळ्या समितीने सांगितलं, रंगराजन समितीने सांगितलं की 29-30% जवळजवळ दारिद्र्य आहे. म्हणजे दारिद्र्याचं प्रमाण कमी होतं. बेरोजगारी देशातली कमी होत असते. आता बघा, बेरोजगारी या कोविड-19 मुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 4 कोटीपेक्षा नवीन बेरोजगार तयार झाले असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे देशातली बेरोजगारी कमी होत असते. देशातील उत्पन्नाचे वितरण, आता बघा देशामध्ये खूप काही लोक असे मिळतील की जे गरीब आहेत, खूप श्रीमंत आहेत, काही मध्यमवर्गीय, अशी एक पैशाच्या ह्याच्यामध्ये संपत्तीमध्ये खूप आपल्याकडे भेदभाव आहेत असं म्हणता येईल. तर मग ही जी काही उत्पन्नातली दरी आहे ती कमी होत असते. गरीब श्रीमंती यामध्ये दरी सुद्धा कमी होत असते. मग यामध्ये हा सगळा बदल आहे. म्हणजे दरडोई उत्पन्न वाढतं लोकांचं, देशातलं दारिद्र्य कमी होतं, बेरोजगारी कमी होत असते, देशातील उत्पन्नाची जे काही वितरण आहे ते समान होत असतं, विषमता कमी होत असते, आर्थिक न्याय, सामाजिक न्याय उपलब्ध होत असतो. याला आपण आर्थिक विकास असं म्हणतो आपण. ठीक आहे. मग आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी, म्हणजे ही तर आर्थिक वृद्धी आली मित्रांनो याच्यामध्ये. ठीक आहे. आर्थिक वृद्धी आणि सामाजिक आणि आर्थिक कल्याण. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की आर्थिक वृद्धी ही छोटी संकल्पना आहे आणि त्याच्यापेक्षा मोठी संकल्पना आर्थिक विकास आहे. कारण या आर्थिक विकासामध्ये काय समाविष्ट आहे? आर्थिक वृद्धी तर आहेच. फक्त आर्थिक वृद्धी आहे का? नाही. या आर्थिक वृद्धी सोबतच तुमच्या देशातला सामाजिक विकास पण होणं गरजेचं आहे. तुमच्या देशातला आर्थिक विकास सुद्धा होणं गरजेचं आहे. म्हणजे आर्थिक वृद्धी होत असताना देशातला सामाजिक आणि आर्थिक विकास होत असेल, त्याला आपण आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास असं म्हणतो आपण. मग सामाजिक आर्थिक कल्याण म्हणजे कोणतं? लोकांचं उत्पन्न वाढणे, दारिद्र्य कमी होणे, बेरोजगारी कमी होणे, गरीब श्रीमंती यामध्ये दरी कमी होणे, पर्यावरणाचं संरक्षण होणे. ठीक आहे. महिलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणे, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे, महिलांचं एम्पॉवरमेंट होणे, अपंगांचं संरक्षण होणे. ठीक आहे. जे काही समाजातला वंचित घटक आहे त्यांचं कल्याण होणे, असं याला आपण सामाजिक कल्याण असं म्हणतो आपण. मग आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी, सामाजिक विकास, सामाजिक कल्याण, आर्थिक कल्याण. म्हणजे ही थोडीशी विस्तारित संकल्पना आहे, गुणात्मक संकल्पना आहे, कारण लोकांच्या आयुष्यावरती फार महत्वाचा बदल करत असते. ठीक आहे. मित्रांनो, आता याच्यासोबत आपण निर्देशांक पण पाहणार आहोत, जे परीक्षेला विचारतात. ठीक आहे. पुढे आहे ते. त्यानंतर पाहायचं मित्रांनो, मानव विकास, ह्युमन डेव्हलपमेंट असं म्हणतो आपण. मानव विकास. मानव विकास कशाला म्हणायचं? तर संयुक्त राष्ट्राने त्याच्या संदर्भात छानशी व्याख्या केलेली आहे. लोकांच्या निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया म्हणजे मानव विकास. आणि त्यामध्ये काय मग महत्वाचे घटक सांगितलेले आहेत की मानव विकासामध्ये काय येतात? दीर्घ आणि आरोग्यवान जीवन. जीवन आहे पण ते साधं नाही, दीर्घ. ठीक आहे. म्हणजे खूप वर्ष, 70, 80, 90, 100 असं दीर्घ. आणि आरोग्यवान जीवन. जीवन दिले खूप लॉंग आहे समजा, पण आरोग्यवान, चांगले हेल्दी जीवन. दीर्घ आणि आरोग्यवान जीवन, चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि राहणीमान, उत्तम राहणीमानाचा दर्जा, ही महत्वाची घटक आहेत आपल्या मानव विकासामध्ये. आणि इतर याच्या व्यतिरिक्त, आता हे तर महत्वाचे घटक आहेतच मित्रांनो, पण याच्या सोबत एवढीच पुरेशी घटक आहेत का? नाही. हा, ही अतिशय महत्वाची आहेत असं म्हणता येईल. दीर्घ आणि आरोग्यवान जीवन, शिक्षण, उत्तम राहणीमान दर्जा, हे महत्वाचे घटक आहेत. पण याच्यासोबत इतर काही लागतात, ते म्हणजे राजकीय स्वातंत्र्य. राजकीय स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही कोणत्याही पक्षात जाऊ शकता, स्वतःचे विचार मांडू शकता, स्वतःच्या संघटना स्थापन करू शकता, सरकारविरुद्ध आंदोलन करू शकता, तुम्हाला मतदान करता येतं, तुम्ही निवडणुकीला उभं राहू शकता, असे राजकीय स्वातंत्र्य. मानवी हक्काची हमी म्हणजे तुमचे जे हक्क आहे त्या हक्काचं संरक्षण होईल. शासन गळचिपी करणार नाही, जुलूम करणार नाही. ठीक आहे. स्वावलंबन. ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमच्यावर अवलंबून राहणे, स्वावलंबन. त्यानंतर आत्मप्रतिष्ठा, स्वतःची आत्मप्रतिष्ठा सुद्धा असली पाहिजे. समाजामध्ये मान सन्मान तुम्हाला असलं पाहिजे. ठीक आहे. पण ह्या सुद्धा इतर निवडी आहेत.
म्हणजे महत्वाचे घटक काही आहेत आणि इतर निवडी सुद्धा आहेत. या सर्वांचा समावेश मानव विकासामध्ये होत असतो. आणि संयुक्त राष्ट्रांची व्याख्या सांगितली लोकांच्या निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया. आता थोडं समजावून घ्या. 4च शब्द आहेत बरं मानव विकास म्हणजे लोकांच्या निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया. आता त्याच्यात एक शब्द लोक म्हणजे आपण सर्वजण आलो. पृथ्वी तलावर सगळी लोक आली. मग ही लोक काय करतात? निवडी आपली आपली निवड असते. निवड म्हणजे आपल्या गरजानुसार आपण निवड करतो. म्हणजे कसं समजा खूप भूक लागली तर त्या ठिकाणी आपल्याकडे 2 पर्याय आहेत. पिक्चर पाहायला जायचं की जेवण करायचं. तर काय निवडणार आपण? जेवण करायला निवडणार. ठीक आहे. मग आता जेवण केल्याच्या नंतर 2 पर्याय आहेत समजा. पिक्चर पाहायला जायचं का झोपायचं. मग याच्यावर आपल्याला जे वाटतं त्यानुसार आपण ते निवडू. काही म्हणतील पिक्चर पाहायला जायचं, काही म्हणतील झोपायला जायचं. ठीक आहे. तर मग हे लोकांच्या निवडी ह्या निवडी झाल्या. ठीक आहे. कोणी समजा 12वी पर्यंत शिक्षण घेतलं त्याला वाटतं की पुढे ग्रॅज्युएशन चांगलं करावं मग तो ग्रॅज्युएशन चांगलं करेल. कोणी म्हणेल नाही ग्रॅज्युएशन करायचं नाही कोणी व्यवसाय करेल व्यवसाय. तर निवड आहे ही त्याची निवड आहे. समजते मित्रांनो. मग अशा प्रत्येकाच्या निवडी वेगवेगळ्या असू शकतात. ठीक आहे. कोणाला बेसिक फोन हा त्याची निवड असू शकते. कोणाला स्मार्टफोन हा निवड असू शकते. कोणाला ऍपल फोन हा निवड असू शकते. ठीक आहे. मग ही जी निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया ही वाढतच जाणार आहे. बघा ना म्हणजे आता ही कशी विस्तार म्हणजे वाढत वाढत जाणे. बघा ना अगदी जंगली अवस्थेमध्ये होतो तर त्यावेळेस फक्त आपली अन्न, वस्त्र, निवारा आणि संरक्षण समजा एवढीच गरज होती की नाही. पण जसा जसा बुद्धीचा विकास होत गेला मानवजात विकास झाली तसा हळूहळू आपली निवडीची विस्ताराची प्रक्रिया वाढत गेली. म्हणजे विस्तार होत गेला ना आपल्या निवडीच्या. मग समाजामध्ये राहायला लागलो. समाजासाठी आवश्यक असणाऱ्या मग त्यासाठी घरं बांधणे, शहरीकरण, उद्योग, व्यापार, व्यवसाय, तंत्रज्ञान ही किती आपली विस्तार वाढवलेला आहे आपण. आणि आपण निवड केल्यात ना. तर तुम्ही आणि मी एकट्याने नाही निवड केली पण या मानव जातीने लोकांनी निवड केलेली आहे त्याचा विस्तार गेलेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये असं त्याचा विस्तार होत गेलेला आहे. आणि मग आज आपल्याकडे जर पाहिलं तर अन्न वस्त्र निवाराच फक्त राहिले का? नाही. तर अन्न वस्त्र निवारा तर ह्या आज गरजेच्या आहेत. त्याच्यासोबत चांगले शिक्षण, चांगलं आरोग्य, तुमची प्रतिष्ठा, तुमचं स्वातंत्र्य, तुमचे हक्क, ठीक आहे. त्यानंतर तुमचं आर्थिक उत्पन्न, व्यवसाय असं कितीतरी आपल्या निवडी ह्या आता वाढलेल्या आहेत म्हणजे गरजा वाढलेल्या आहेत म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. आणि ह्या गरजा वाढत वाढत जाणे लोकांच्या निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया नावच आहे. की अशा लोकांच्या गरजा वाढत वाढत जाणे आणि त्या त्यांना मिळत जाणे याला लोकांच्या निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया असं म्हणतो मित्रांनो आपण. ठीक आहे. लोकांच्या निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया. जसं आता जंगली अवस्थेमध्ये आपल्या शिक्षणाची काही गरजच नव्हती. पण आज शिक्षण अत्यावश्यक झाले. म्हणून आज आपल्या देशामध्ये सुद्धा प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क केलाय. आता आपल्याकडे पैसे नाहीत जास्त म्हणून आपण प्राथमिक शिक्षणच केलेलं आहे. काही काही देशांना उच्च शिक्षणापर्यंत केलेलं आहे. आपण उद्या चालून कदाचित आपण 12वी पर्यंतचं शिक्षण आपण कंपल्सरी करू. म्हणजे हळूहळू काय होत चाललंय निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया वाढत चाललेली आहे. अगोदर मोबाईल हा गरज नव्हता पण आज प्रत्येकाला मोबाईल लागतो इंटरनेट लागतंय. आता ते इंटरनेटमध्ये अगोदर 2G वर भागवायचो आपण पण आता 4G आलं आपल्याकडे. ठीक आहे. अगोदर 250 MB मध्ये चालवायचो आपण दिवसभर. आता 4-4 GB सुद्धा आपल्याला कमी पडतं. याचा अर्थ काय झालं की लोकांच्या निवडी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. मग अशा लोकांच्या निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया याला काय म्हणायचं मित्रांनो? मानव विकास. हे वाढत जाणार अशा त्यांच्या गरजा आणि त्यांना त्या मिळाल्या पाहिजेत. त्या त्यांना मिळणं सुद्धा हा त्यांचा हक्क आहे. याला आपण मानव विकास असं म्हणतो. थोडीशी ब्रॉड कन्सेप्ट आहे मित्रांनो. ठीक आहे. मग संयुक्त राष्ट्राने काय सांगितलेलं आहे? लोकांच्या निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया म्हणजे मानव विकास. आणि तो विकासच होत चाललाय ना आपण. समजा आपण त्यावेळेस जंगली अवस्थेमध्ये आपण आपल्या निवड विस्तारच केली नसती आपण म्हणजे अन्न वस्त्र निवारापर्यंत राहिला असतो तर आज मी तुम्हाला ऑनलाईन शिकू शकलो नसतो. किंवा लॉकडाऊन मध्ये सगळे जग असतानाही आपण वर्क फ्रॉम होम करू शकलो नसतो मित्रांनो. पण आपण तिथेच नाही राहिला आपला विकास वाढवत वाढवत गेलो आपण. ठीक आहे. आपला विकास काय केलो आपण? वाढवत गेलो. गरजा वाढवत गेलो. त्यासाठी शोध लावत गेलो आणि नवीन नवीन पर्याय नवीन नवीन निवड आपल्यासमोर उपलब्ध झाल्या. म्हणून लोकांच्या निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया म्हणजे मानव विकास. ठीक आहे. आणि सगळ्या गोष्टी आपण आपल्या विकासासाठी केलेल्या आहेत. ठीक आहे. मग याला आपण मानव विकास असं म्हणतो मित्रांनो. ठीक आहे. जसं आता कोविड-19 सगळे जग परेशान आहे. पण खूप सारे असे संशोधन त्यामध्ये होतं. प्रत्येक देशामध्ये संशोधन होतं की लस कुठे मिळते का औषध. मग आता यावर जर लस शोधली आपण तर कोविड-19 मुळे होणारं जे काही मानवी नुकसान आहे ते कमी करू शकतो. म्हणजे हा पण कसा झाला मानवी विकास. म्हणजे आपली निवड वाढली ना आपण वाढवली आहे आता. इतके दिवस कोविड-19 काहीच नव्हतं त्यासाठी आपण लढतोय. आपला विस्तार आपल्या निवडीचा विस्तार वाढवलाय त्यावर संशोधन करतोय लस शोधतोय.
म्हणजे लोकांच्या निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया इथं सुद्धा राबवतोय आपण. जो कशाचा टप्पा आहे मित्रांनो? मानव विकासाचा. ठीक आहे. तुम्हाला समजत असेल मित्रांनो की महत्वाची ही कन्सेप्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे समावेशी वृद्धी. समावेशी वृद्धी याला आपण इंग्लिशमध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ असं म्हणतो. मानव विकासला ह्युमन डेव्हलपमेंट. मग समावेशी वृद्धी किंवा याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय आहे? वृद्धी प्रक्रियेत सर्वांना सामावून घेणे. वृद्धी प्रक्रिया म्हणजे आपण पाहिली की नाही, म्हणजे देशाचं उत्पन्न वाढणे, दरडोई उत्पन्न वाढणे, तुमचं जीडीपी वाढणे, वस्तू सेवांचं उत्पादन वाढणे, हे वाढतंय बरं तुमच्या देशामध्ये. पण वाढत असताना समजा याचा फायदा फक्त काही श्रीमंत लोकांना होतोय, तर त्याला आपण योग्य असं म्हणणार नाही. मग हे जे आपल्या देशामध्ये वाढत चाललेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न वाढते, दरडोई उत्पन्न वाढते, जीडीपी वाढतो, वस्तू सेवांची निर्मिती वाढते, पण यांचा जो काही फायदा आहे हा सर्वांना मिळाला पाहिजे. म्हणजे महिलांना मिळाला पाहिजेत, बालकांना मिळाला पाहिजेत, वृद्धांना मिळाला पाहिजेत, अपंगांना मिळाला पाहिजेत, जे वंचित आहेत, ठीक आहे, वंचितांना मिळाला पाहिजेत, आदिवासींना मिळाला पाहिजेत, ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा मिळाला पाहिजेत. या सर्वांना म्हणजे आपल्या देशाचा जी काही आर्थिक वृद्धी होत आहे, या आर्थिक वृद्धीमध्ये सर्वांचा समावेश झाला पाहिजे. सर्वांपर्यंत त्याचा फायदा पोहोचला पाहिजे. त्याला काय म्हणायचं? समावेशी वृद्धी. नाहीतर काय, फक्त समाजातील फक्त 2-4% लोकांचा फायदा होतोय आणि बाकी लोकांवर मात्र अन्याय होतो, त्याला वृद्धी म्हणायचं का मित्रांनो? समावेशी नाही. नावच आहे समावेशी किंवा इन्क्लुजन. समावेश म्हणजे समावेश करून घेणे, म्हणजे देशाच्या वृद्धी प्रक्रियेमध्ये सर्वांना सामावून घेणे, याला आपण समावेशी वृद्धी असं म्हणतो आपण. भारतामध्ये वितरणात्मक न्यायावर भर दिली आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस असं म्हणतो आपण. ऍक्च्युली आपल्या हे सरनामा राज्यघटनेमधला एक संकल्पना आहे, वितरणात्मक न्याय. मग वितरणात्मक न्यायाचा अर्थ आहे की ज्यावेळेस समाजाला आर्थिक न्याय आणि सामाजिक न्याय उपलब्ध होत असतो, तर आपण वितरणात्मक न्याय म्हणतो आपण. मग आर्थिक न्याय म्हणजे काय? की समाजातली गरीब श्रीमंती दरी ही कमी करणे, मूळतः ती नष्टच करून टाकणे, सर्वांना समान उत्पन्न उपलब्ध करून देणे. ठीक आहे. म्हणजे गरीब श्रीमंती दरी जी आहे ती तुम्ही कमी करा, मूळतः झाली नष्ट तर नष्ट करा, आणि सर्वांना एक चांगलं उत्पन्न मिळेल, उपजीविका भागवण्यासाठीचं उत्पन्न मिळेल यासाठी प्रयत्न करा. आर्थिक न्याय म्हणतो आपण. सामाजिक न्याय म्हणजे की समाजामध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावर भेदभाव होऊ नये. सर्व धर्म चांगली आहे, सर्व जात हे समान आहेत, त्याच्यामध्ये भेदभाव होऊ नये. मग आर्थिक न्याय आणि सामाजिक न्याय याला आपण एकत्रितपणे वितरणात्मक न्याय, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस असं म्हणतो. हा सुद्धा समावेशी वृद्धीचा एक भाग आहे मित्रांनो. 11व्या पंचवार्षिक योजना जर पाहिली आपण, आपल्याकडे 12 पंचवार्षिक योजना पूर्ण झालेल्या आहेत मित्रांनो. डिटेल्स आपण हे पाहणार आहोत पंचवार्षिक योजनेमध्ये. मग 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो भर होता, भर कशावर होता? वेगवान आणि अधिक समावेशी वृद्धीच्या दिशेने. म्हणजे आपल्या देशाची वृद्धी करायची आहे, पण ती वेगवान करायची आहे. म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न वाढवणे, जास्त जीडीपी वाढवणे. अधिक समावेशी याचा अर्थ आहे की जास्तीत जास्त लोकांना समावेश करून घ्यायचा आपल्याला. वृद्ध, अपंग, विधवा, त्यानंतर महिला, ठीक आहे, वंचित, आदिवासी, ग्रामीण भाग या सर्वांना आपल्या देशाच्या वृद्धीमध्ये समावेश करून घेणे, यावर भर दिला. वेगवान आणि अधिक समावेशी वृद्धीच्या दिशेने. मित्रांनो हे लक्षात ठेवायचे, पाठ करायचं, परीक्षेला असं विचारतात, 11व्या पंचवार्षिक योजनेचा हेतू काय होता, किंवा 11व्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य काय होतं, 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर कशावर दिला होता, हा प्रश्न विचारतात. त्यामुळे 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये वेगवान आणि अधिक समावेशी वृद्धीच्या दिशेने पाऊल टाकण्यावर भर दिला होता. 12वी पंचवार्षिक योजना म्हणजे शेवटची मित्रांनो. याचा कालावधी होता 2012 ते 2017, म्हणजे 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 चा कालावधी हा 12वी पंचवार्षिक. आणि त्याचा अगोदरचा म्हणजे 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 ही 11वी पंचवार्षिक योजना. ही 12वी शेवटची होती. मग याच्यावर भर कशावर दिला? वेगवान, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी. शब्द कोणता आला मित्रांनो? इथे शाश्वत आलेला आहे. बाकी सगळंच आहे. वेगवान म्हणजे आपल्या देशाची आर्थिक उत्पन्न वाढवायचंय, जीडीपी वाढवायचंय, वस्तू सेवांचं उत्पादन वाढवायचं, पण हे वेगवान झालं पाहिजे, कमी कालावधीत जास्त. चीननी 10% वाढ केलेली आहे. ठीक आहे, 10% त्यांची जीडीपी वाढलाय. मग आपण कमीत कमी 7-8% तरी आपण वाढवायचं आहे, वेगवान वाढ करायची. शाश्वत पण असली पाहिजे. शाश्वत म्हणजे काय? आपल्या पिढीमध्ये तर वाढ होते, पण येणाऱ्या कितीतरी पिढ्यांमध्ये अशी वाढ टिकली पाहिजे. शाश्वत. अधिक समावेशी म्हणजे जास्तीत जास्त वंचित लोकांपर्यंत ही वाढ पोहोचवायची आहे, जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा उपलब्ध करून द्यायचा आहे, म्हणजे अधिक समावेशी वृद्धी.
12व्या पंचवार्षिक योजनेचा भर वेगवान, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धीवर हा होता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो पाहायचं आपल्याला ते म्हणजे विकासाचे सामाजिक आर्थिक निर्देश. कन्सेप्च्युअल आहे. परीक्षेला आपल्याला कन्सेप्च्युअल विचारतात, त्यामुळे सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित समजणे हे गरजेचं आहे. काही काही प्रश्न हे लाईन बेस्ड फिलॉसॉफिकल थेरॉटिकल असतात. ठीक आहे. मग विकासाचे सामाजिक आणि आर्थिक निर्देशक कोणकोणते आहेत ते पाहायचं. मग विकासाच्या आर्थिक निर्देशांक अगोदर पाहूया आपण. आर्थिक निर्देशांक म्हणजे की आर्थिक निर्देशांक याचा अर्थ आहे काय की आर्थिक विकास होतोय हे कशाहून कळेल आपल्याला. ठीक आहे, त्याचे इंडिकेटर्स काहीतरी असतील ना आपल्याला. आर्थिक निर्देशांक पहिला आहे राष्ट्रीय उत्पाद व उत्पन्न वाढणे. म्हणजे आपला जो काही जीडीपी आहे मित्रांनो, आपण पाहिले मागच्या लेक्चर मध्ये जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. मग राष्ट्रीय उत्पाद आणि उत्पन्न वाढलं पाहिजे. म्हणजे देशाचं लोकांचं काय वाढलं पाहिजे, तुमचं जीडीपी वाढला पाहिजे, तुमचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, हे वाढलं पाहिजे. जसं समजा आता 2.53 ट्रिलियन आपला डॉलर मध्ये हा आपला जीडीपी आहे. तो समजा उद्या 3 ट्रिलियन डॉलर होणं. उत्पन्न समजा आता हे 1.25 लाखाच्या जवळ जवळ आहे, ते 2 लाख 3 लाख होणं. म्हणजे असं तुमच्या देशाचं राष्ट्रीय उत्पादन आणि उत्पन्न वाढणं गरजेचं आहे. दरडोई उत्पन्न, दरडोई म्हणजे प्रत्येक माणसामागं प्रति व्यक्ती उत्पन्न सुद्धा हे वाढलं पाहिजे. 1 लाख असेल तर 2 लाख, 2 लाख असेल तर 3 लाख असं वाढलं पाहिजे. उत्पन्न आणि संपत्तीची समानता. आपण आताच पाहिलं की समाजामध्ये उत्पन्न आणि संपत्तीमध्ये खूप विषमता आहे आपल्याकडे. खूप गरीब लोक आहेत, खूप श्रीमंत लोक आहेत. याच्यामधली समानता निर्माण झाली पाहिजे. ठीक आहे, उत्पन्नामध्ये सर्वांच्या आणि संपत्तीमध्ये समानता निर्माण झाली पाहिजे मित्रांनो. काही लोकांची संपत्ती आहे की महिना लागेल मोजायलाच. ठीक आहे, आणि काही लोकांना फुटपाथवर राहावं लागतं. त्यामुळे मग उत्पन्न आणि संपत्तीमध्ये जी विषमता आहे ती संपली पाहिजे आणि उत्पन्न आणि संपत्तीमध्ये समानता निर्माण झाली पाहिजे मित्रांनो. दारिद्र्याचा स्तर कमी झाला पाहिजे. रंगराजन समितीने सांगितलं की 30% जवळजवळ दारिद्र्य लोकसंख्या आहे. मग हे दारिद्र्य कमी झालं पाहिजे, मूळतः ते नष्ट झालं पाहिजे. ठीक आहे, हे सुद्धा यामध्ये समावेश होत असतं. मग ही सगळी विकासाची आर्थिक निर्देशांक आहेत मित्रांनो. राष्ट्रीय उत्पाद व उत्पन्न वाढणे, दरडोई उत्पन्न वाढणे, उत्पन्न आणि संपत्तीमध्ये समानता निर्माण होणे आणि दारिद्र्याचा स्तर म्हणजे दारिद्र्य कमी होणे, याला आपण म्हणूया आपण. विकासाचे सामाजिक निर्देशांक कोणकोणते आहेत मग की ज्यामुळे सामाजिक विकास होतो. विकासाचे सामाजिक निर्देशांक आहेत शिक्षण. शिक्षण हा अतिशय महत्वाचा सामाजिक निर्देशांक आहे मित्रांनो. चांगल्या शिक्षणाशिवाय मानवी विकास होऊ शकत नाही. चांगले शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, चांगल्या आरोग्याच्या सुविधा. ठीक आहे, म्हणजे हा सामाजिक निर्देशांक आहे. म्हणजे विकासाचा सामाजिक निर्देशांक आहे. कोणता आहे पहिला, शिक्षण. कारण चांगले शिक्षण असेल तर मनुष्यबळ हे चांगलं कौशल्य असणार, चांगलं ज्ञान असणार हे निर्माण होईल. आणि असं ज्ञान असणारं, चांगलं कौशल्य असणारच मनुष्यबळ देशाच्या विकासासाठी ती कामी पडत असतं. त्यामुळे चांगले शिक्षण असणे, चांगल्या आरोग्याच्या सुविधा असणे. आता बघा मित्रांनो, कोविड-19 मुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे हे कळालं आपल्याला, तर आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. याच्या पुढे काहीच नाहीये. कारण सगळे जग लॉकडाऊन केलं गेलं आपल्याकडे. एवढं मोठं नुकसान, आर्थिक नुकसान सोसलं फक्त कशामुळे, आरोग्य महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यामुळे आरोग्याच्या सुविधा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. चांगलं लोकांचं आरोग्य असणं गरजेचं आहे. आपण पाहतोय की जगामध्ये लाखो मृत्यू होत आहेत. ठीक आहे, हे मृत्यू होऊ नये, लोकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून सुद्धा आरोग्याच्या सुविधा देशामध्ये निर्माण झाल्या पाहिजे. चांगले हॉस्पिटल्स, हे काय आहे, विकासाचा सामाजिक निर्देशांक आहे. चांगल्या हॉस्पिटल्स, लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये आरोग्याच्या सुविधा ह्या तुमच्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आरोग्य सुद्धा. त्यानंतर लोकसंख्या. आता लोकसंख्या सुद्धा आहे आपल्याकडे. आपण जगामध्ये 2 नंबरची लोकसंख्या आहे. 130 कोटीपेक्षाही जास्त लोकसंख्या आपल्याकडे आहे. ही लोकसंख्या एक महत्वाचं सामाजिक निर्देशांक आहे. पण या लोकसंख्येला काय पाहिजे, तर चांगलं शिक्षण पाहिजे, चांगलं कौशल्य उपलब्ध करून दिलं पाहिजे. कारण हीच लोकसंख्या नंतर उद्योग व्यवसायामध्ये उतरून देशाच्या आर्थिक विकासाला भर लावणारी आहे. त्यामुळे हे सुद्धा एक विकासाचं सामाजिक निर्देशांक आहे. आता लोकसंख्यामध्ये आणखी महत्वाचं काय की लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे नाही. लोकसंख्येचा विस्फोट म्हणतो त्याला आपण. विस्फोट याचा अर्थ काय, कमी कालावधीमध्ये लोकसंख्या जलद गतीने वाढणे, ते म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट. तसा नसावा. ठीक आहे, लोकसंख्येमध्ये मृत्यू दर कमी झाला पाहिजे, नो डाऊट, हे महत्वाचं आहे. जन्मदर जो आहे तो जन्मदर सुद्धा कमी झाला पाहिजे.
म्हणजे बघा, लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला पाहिजे, जन्मदर कमी झाला पाहिजे, मृत्यू दर कमी झालेला पाहिजे, लोकसंख्येमध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढलं पाहिजे, कौशल्य घेणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं पाहिजे, तरुणांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असलं पाहिजे. अशी लोकसंख्या ही एक म्हणता येईल विकासाचं सामाजिक निर्देशांक आहे. तसंच चौथा आहे ते म्हणजे लिंगविषयक न्याय. म्हणजे याचा अर्थ काय? लिंगविषयक न्याय म्हणजे सिंपल, की पुरुषांना जशा शिक्षणाच्या, आरोग्याच्या, व्यवसायाच्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, तशा संधी स्त्रियांनाही उपलब्ध करून देणं. चांगल्या स्कूल्स, चांगल्या हॉस्पिटलच्या सुविधा, ठीक आहे, रोजगाराच्या सुविधा हे महिलांना, मुलींना उपलब्ध करून देणं, हे सुद्धा एक सामाजिक निर्देशांक आहे, लिंगविषयक न्याय असं म्हणूया. मग शिक्षण, आरोग्य, लोकसंख्या, लिंगविषयक न्याय हे विकासाचे सामाजिक निर्देशांक. परीक्षेला प्रश्न विचारतात मित्रांनो, की विकासाचे आर्थिक निर्देशांक कोणते असतात? मग ते आपल्याला पाहायचं कोणते आहेत. विकासाचे सामाजिक निर्देशांक कोणते आहेत हे पाहायचं. ठीक आहे, ओके. मग त्यानंतर पाहूया मित्रांनो थोडंसं जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांक कोणकोणते आहेत. जागतिक स्तरावरील, बरं, सर्वांचं लक्ष इकडे पाहिजेत. महत्वाच्या कन्सेप्ट आहेत आणि विशेष म्हणजे परीक्षेला हमखास यावर प्रश्न विचारत असतात मित्रांनो, हमखास. मग जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांक आपल्याला पाहायचंय की जागतिक स्तरावर आता UNDP ही महत्वाची संघटना आहे. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे. संयुक्त राष्ट्र 1945 ला स्थापन झालेलं आहे. त्याच्या अंतर्गत काम करणारी UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम असं म्हणूया, ही एक महत्वाची आंतरराष्ट्रीय संघटना काम करते आणि दरवर्षी ही काय करते, 5 निर्देशांक घोषित करत असते. 5 निर्देशांक, किती? 5 निर्देशांक घोषित करते. त्या सर्व निर्देशांकावर परीक्षेला प्रश्न विचारतात. आपण ते व्यवस्थित समजावून घेणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. मग पहिला आहे त्याच्यामध्ये मानव विकास निर्देशांक, याला आपण HDI, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हणतो. आपण काय म्हणतो याला? आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा मानव विकास निर्देशांक. ऍक्च्युली मानव विकास निर्देशांक मित्रांनो हा 1990 पासून याची सुरुवात आहे. कधीपासून? 1990 पासून सुरुवात आहे. UNDP ने हा सुरू केलेला आहे. आणि हा मानव विकास निर्देशांक किंवा HDI ऍक्च्युली विकसित कोणी केला, म्हणजे हे विकसित करण्यामागे प्रोत्साहन किंवा प्रेरणा, संकल्पना कोणाची होती? तर पाकिस्तानचे अर्थतज्ञ महबूब उल हक, हे पाकिस्तानचे अर्थतज्ञ, आणि भारतीय वंशाचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांची ही संकल्पना आहे. ठीक आहे. त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्यामुळे UNDP मार्फत हा 1990 पासून मानव विकास निर्देशांक आपण जाहीर करत असतो. हा दरवर्षी जाहीर केला जात असतो. म्हणून महबूब उल हक यांनी जे काही एवढं मोठं योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांना मानव विकासाचे निर्देशक, मानव विकासाचे निर्देशक किंवा मानव विकासाच्या निर्देशकाचे जनक असं म्हणून सुद्धा त्यांचा नावलौकिक केला जात असतो मित्रांनो. आता याचे निकष 1990 पासून हे कायम होते, पण 2010 मध्ये या मानव विकास निर्देशांकामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला मित्रांनो. आता याच्यामध्ये तीन आयाम आणि 4 निर्देशक आहेत. आयाम म्हणजे व्यायाम नाही, इथं डायमेन्शन्स असं म्हणूया आपण. देर आर 3 डायमेन्शन्स, 3 डायमेन्शन्स आहेत आणि 4 निर्देशक आहेत, म्हणजे 4 इंडिकेटर्स आहेत. म्हणजे 3 डायमेन्शन्स अँड 4 इंडिकेटर्स इथे आहेत. आता एवढं का बरं? कारण कसं माहितीये का, ह्या परीक्षा थोड्याशा डेप्थ मध्ये प्रश्न विचारतायत आणि जो फ्रिक्वेंटली हाय, तर हा जो मानव विकास निर्देशांक सांगतो तुम्हाला मी, सगळ्या परीक्षांना विचारतात. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये तर खूप मध्ये, ते राज्यघटनेमध्ये तुम्हाला विचारायला बसले म्हणजे दुसऱ्या पेपरमध्ये, पेपर तिसऱ्यामध्ये म्हणजे DHR मध्ये पण विचारतात, आणि 4 अर्थशास्त्रामध्ये पण विचारतात मुख्य. त्यामुळे महत्वाचं आहे आणि ते नेहमीच प्रश्न येत आहेत, त्याच्यामुळे थोडेसे डिटेल प्रश्न विचारतील ते, आणि स्टेटमेंट टाकतात ना, त्यामुळे प्रत्येक स्टेटमेंट मध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन असते मित्रांनो. रिपीट होऊ नये कदाचित ते डिटेल्स मध्ये विचारतात, तेव्हा आपण डिटेल्स मध्ये घेणार आहोत. 3 आयाम म्हणजे 3 डायमेन्शन्स आणि 4 इंडिकेटर्स, 4 निर्देशक इथं यामध्ये आहेत. त्यामध्ये फर्स्ट, दीर्घ आणि आरोग्यमय जीवन. दीर्घ आणि आरोग्यमय जीवन, जन्माच्या वेळेचं आयुर्मान. आता पहिलं आयाम आहे दीर्घ आणि आरोग्यमय जीवन. म्हणजे त्या देशात, आता हे प्रत्येक देशाचा मोजला जाणार ना, त्या देशातील लोकांना त्यांचं आरोग्य कसं आहे, दीर्घ आहे का,
जर आपल्याकडे आयुष्यमान जर पाहिलं तर हे किती आहे, आपल्याकडे 66 वर्षापर्यंत जवळपास आहे. म्हणजे ऍव्हरेज लाईफ किती 66 65 वगैरे काहीतरी आहे. बाकी डेव्हलप कंट्रीमध्ये पाहिलं तर 80 लाईफ आहे त्यांची, 80 वर्षापर्यंत ते सहज जिवंत राहू शकतात, चांगले हेल्दी सुल्दी राहतात. ठीक आहे. मग असं दीर्घ आणि आरोग्यमय जीवन त्या लोकांना कसं मिळतं त्या देशामध्ये, म्हणजे कसं बोलायचं, लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट बर्थ. म्हणजे कोणत्याही बालकाचा जन्म झालं तर त्यावेळेस एक अंदाज बांधला जातो की हे बालक पुढे किती वर्ष जगू शकतं अंदाजे. मग ते जन्माच्या वेळी आयुर्मान, कारण त्या बालकांचं आरोग्य, त्या बालकाचं आरोग्य, त्याची वाढ याच्यावर एक अंदाज बांधता येऊ शकतो ना. मग जन्माच्या वेळी त्याचं आयुर्मान किती असू शकतं, लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट बर्थ, यानुसार त्या देशातील लोकांना त्यांचं आरोग्य, दीर्घ आणि आरोग्यमय जीवन हे उपलब्ध होण्यासाठी काय काय सुविधा दिलेल्या आहेत शासनाने किंवा खाजगी लोकांनी, त्याचा इथं अभ्यास केला जात असतो. आणि त्यावर ठरवतात की त्या देशातील लोकांचं आरोग्य कसं आहे, दीर्घ आणि आरोग्यमय आहे का. हा पहिला पहिला कोणताही दीर्घ आणि आरोग्यमय जीवन हे कसं जन्माच्या वेळी आयुर्मानानुसार काढायचं. दुसरा आहे आयाम, तो म्हणजे ज्ञान, नॉलेज, ज्ञान. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये दोन निर्देशक आहेत, दोन महत्वाचे आहेत. यामध्ये पहिला आहे ते म्हणजे 25 वय असणाऱ्या, 25 त्यापेक्षा जास्त, बरं मोर दॅन 25 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रौढांची सरासरी शालेय वर्ष. म्हणजे त्या देशामध्ये जे काही प्रौढ आहेत की ज्यांचं वय वर्ष 25 किंवा त्यापेक्षा जास्त आहे, हे सरासरी शाळेमध्ये किती वर्ष गेले काढता येतं ना. प्रत्येकाला विचारायचं, समजा आपण विचारतो की जनगणनेमध्ये किती शिकलेले आहेत काय, प्रत्येकाला विचारल्यावर त्याची सरासरी काढता येऊ शकते मित्रांनो. कोणी म्हणजे 5वी, कोणी 10वी, कोणी ग्रॅज्युएशन, कोणी MA, कोणी MPhil, PhD, डॉक्टरेट वगैरे, असं जर पाहिलं आपण, या सर्वांचं ऍव्हरेज जर केलं आपण तर ते काढता येते. मग असं काढायचं कुणाचं, ज्यांचं वय वर्ष 25 पेक्षा जास्त आहे अशा प्रौढांची सरासरी शालेय वर्ष. दुसरं कोणतं गृहीत धरायचं, ज्यांचं वय वर्ष 18 पेक्षा कमी आहे, जे बालक आहेत, 18 पेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांची अपेक्षित शालेय वर्ष. म्हणजे त्या देशामध्ये 18 पेक्षा कमी वय असणारा बालक हा कमीत कमी किती वर्ष शाळेत गेला पाहिजे, कमीत कमी. बरं, जसं आपल्याकडे आता आपण एक शासनाच्या मार्फत 8वी पर्यंत शिक्षण मोफत आहे, म्हणजे तो कमीत कमी त्यांनी 8वी तरी शिकला पाहिजेत ना, म्हणजे 14व्या वर्षापर्यंत. मग त्या देशामध्ये 18 पेक्षा कमी वय असणारे जे बालक आहेत, मुलं आहेत, त्यांनी किती वर्ष शाळेत गेलं पाहिजेत याची किती अपेक्षित आहेत. ह्या दोन्हीचा काय करायचं, ह्या पहिलं आणि दुसरं यांचं एक भूमिती मध्य जॉमेट्रिक मीन काढायचा आणि त्यानुसार त्या देशामध्ये ज्ञान म्हणजे शिक्षण कसं आहे, त्या देशातली साक्षरता किती आहे हे कळतं आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर चांगले जीवनमान, चांगले राहणीमान, त्या देशातील लोकांनाच जीवनमान कसं आहे. मग हे कशावर बोलायचं, दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, GNI, ग्रॉस नॅशनल इन्कम असं म्हणूया. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं इन्कम किती आहे, कारण इन्कम जर चांगलं असेल तरच तुम्ही चांगले शिक्षण घेऊ शकता, चांगल्या सुविधा तुमच्याकडे उपलब्ध असतील. ठीक आहे. जर इन्कमच नसेल, गरिबी दारिद्र्य असेल, तर मग काही तुम्ही चांगल्या सुविधा घेणार नाहीत, चांगलं राहणीमान असणार नाही. त्यामुळे मग त्या देशातलं चांगलं जीवनमान सुद्धा मोजायचं, पण कशाच्या मदतीने, दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. मग असे हे दीर्घ आणि आरोग्यमय जीवन, ज्ञान आणि चांगले जीवनमान हे 3 आयाम. आणि जन्माच्या वेळी आयुर्मान, 25 पेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रौढांची सरासरी शालेय वर्ष, 18 पेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांची अपेक्षित शालेय वर्ष, दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, ही 4 निर्देशक आहेत मित्रांनो. आणि या 3 आयाम आणि 4 निर्देशकाच्या आधारावर प्रत्येक देशाचा असं म्हणतात की रिपोर्ट तयार केला जात असतो, त्याची रँक ठरवली जात असते आणि त्या देशाचा मानव विकास निर्देशांक काढला जात असतो. परीक्षेला यावर प्रश्न विचारलेली आहे, मानव विकासाची कोणकोणती निर्देशांक आहेत म्हणून. त्यामुळे परफेक्ट हे 3 माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो, तसे 4ही माहित असणं गरजेचं आहे, अतिशय महत्वाचं. आता याच HDI मध्ये, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये, मानव विकास निर्देशांकामध्ये गोल पोस्ट म्हणजे काय, गोल पोस्ट कशाला म्हणायचं, गोल पोस्ट काय, गोल पोस्ट, गोल पोस्ट म्हणजे 4 निर्देशांकांची किमान आणि कमाल मूल्ये. आता हे जे 4 आहेत ना, जन्माच्या वेळी आयुर्मान वगैरे, हे 2, 3 आणि 4 हे जे आहेत ना, तर हे 4 निर्देशांक जे आहेत, तर या 4 निर्देशांकाची किमान, किमान म्हणजे कमीत कमी, आणि कमाल मूल्य, याला गोल पोस्ट असं म्हणलं जातं. हे जे 4 निर्देशांक आहेत हे कमीत कमी किती असले पाहिजे त्यांची व्हॅल्यू, आणि जास्तीत जास्त किती असावी, त्याला काय म्हणतो आपण, गोल पोस्ट. बरं, आता हे प्रत्येक देशाचा अभ्यास केला जात असतो आणि मग त्याच्यावर ठरवून, म्हणजे असं सूत्र काही आहे का, फॉर्म्युला, यस. मग हे निर्देशांक जे आहेत ना, हे 4ही निर्देशांक, 4 निर्देशांक आहेत आणि 3 आयाम. हे 4 निर्देशांक वर त्या त्या देशाची रँकिंग किती आहे हे ठरवण्यासाठी एक सूत्र आहे. कसं आहे ते, प्रत्यक्ष मूल्य, ठीक आहे, प्रत्यक्ष मूल्य
बरोबर आहे. म्हणजे प्रत्यक्ष मूल्य वजा किमान मूल्य. बरं, प्रत्यक्ष मूल्य म्हणजे निर्देशांक काढायचा. आपल्याला कोणता निर्देशांक काढायचा आहे? हा तुमचा आहे दीर्घ आणि आरोग्यमय जीवन, सॉरी, जन्माच्या वेळी आयुर्मान 25, 18, 4 हे निर्देशांक काढायचे आहेत ना. म्हणजे प्रत्येक देशाची रँकिंग काढायची याच्यावर. मग याला किमान मूल्य दिलं आणि कमाल. तसं परीक्षेमध्ये कसं असतं, समजा की कमीत कमी 35 मार्क्स तरी पडले पाहिजेत म्हणजे पास. म्हणजे जास्तीत जास्त 100 पैकी 100 ही घेऊ शकता. म्हणजे 35 ते 100 असं वय आहे की नाही. म्हणजे असे मार्क्स असतात. मग हे तुम्हाला त्याला गोल पोस्ट म्हणूया आपण. कमीत कमी एवढे मिळाले पाहिजे, जास्तीत जास्त किती मिळाले पाहिजे, ह्याला गोल पोस्ट. मग हे निर्देशांक कसं मोजायचं? तर प्रत्यक्ष मूल्य आणि किमान मूल्य याची वजाबाकी आहे. प्रत्यक्ष मूल्य वजा किमान मूल्य भागिले काय? महत्तम मूल्य वजा किमान मूल्य. या फॉर्म्युल्यामध्ये त्याची किंमत टाकायची आणि मग आपल्याला त्या देशामध्ये निर्देशांक मिळेल की त्या देशाच्या आरोग्य, त्या देशामध्ये असं म्हणता येईल की त्या देशामध्ये मग दीर्घ आणि आरोग्यमय जीवन कसं आहे, ज्ञान कसं आहे, चांगले जीवनमान कसं आहे, हे निर्देशांक काढण्यासाठी आपण हे सूत्र वापरू शकतो. निर्देशांक बरोबर आहे प्रत्यक्ष मूल्य वजा किमान मूल्य भागिले महत्तम मूल्य वजा किमान मूल्य. मग आता हा निर्देशांक कसा मोजतात? तर 0 ते 1 च्या दरम्यान. बरं मित्रांनो, 0 ते 1 च्या दरम्यान. म्हणजे कसं? 0.100, 0.102, 0.500, 0.600, 0.700 वगैरे असं बोलायचं. म्हणजे ते अंक कोणीकडून 0 कडून 1 कडे जाणार. म्हणजे तुम्ही जर 1 कडे जात असाल, त्या देशाची जर किंमत 1 कडे जात असेल तर मानव विकास चांगला, आणि त्या देशाची किंमत जर 0 कडे जात असेल तर मानव विकास मात्र थोडासा कमी आहे असं म्हणता येईल. मग याच्यानुसार गट पाडलेत. 4 गट आहेत बघा मित्रांनो. निम्न मानव विकास देश, ठीक आहे, निम्न मानव विकास देश, मध्यम मानव विकास देश, उच्च मानव विकास देश, अत्युच्च मानव विकास देश. आता निम्न मानव विकास देश कशाला म्हणायचं? की ज्याचा निर्देशांक किती आहे? 0 पासून ते 0.550. म्हणजे ज्या देशाचा HDI हा 0 ते 0.550 इतका आहे ते झाले निम्न मानव विकास देश. ज्या देशाचा HDI म्हणजे हाच निर्देशांक 0.550 ते पुढे 0.699 आहे ते झाले मध्यम मानव विकास देश. म्हणजे भारतासारखे आपण या मध्यम मानव विकास देशामध्ये आहोत. 0.550 ते 0.699. उच्च मानव विकास देश कोणाला म्हणायचं? मग ज्यांचा निर्देशांकाची किंमत किती आहे? 0.700 ते 0.799 मित्रांनो, उच्च मानव विकास देश असणारे म्हणतो आपण. आणि अत्युच्च मानव विकास देश असणारे कोणते आहेत? तर 0.800 पेक्षा जास्त. 800 पेक्षा आपण अत्युच्च मानव
ठीक आहे मित्रांनो, तर निम्न मानव विकास देश म्हणजे 0 ते 0.550, मध्यम मानव विकास देश म्हणजे 0.550 ते 0.699, उच्च मानव विकास देश म्हणजे 0.700 ते 0.799, अत्युच्च मानव विकास देश म्हणजे 0.800 पेक्षा जास्त असणारे. मग पहिले 10 देश कोणते आहेत? नंबर 1 ला आहे नॉर्वे, ज्याचा निर्देशांक किती आहे? 0.953 मित्रांनो. ठीक आहे, नॉर्वे हा पहिला देश आहे. 1 नंबरला आहे नॉर्वे, 0.953 हा त्याचा निर्देशांक, इतकी त्याची व्हॅल्यू आहे. 2 नंबरला आहे स्वित्झर्लंड, 0.944. 3 नंबर आहे ऑस्ट्रेलिया, 0.939. 4 नंबर आहे आयर्लंड, 0.938. 5 नंबरला आहे जर्मनी, 0.936. 6 नंबरला आहे आयर्लंड, 0.935. 7 नंबर स्वीडन, 0.933. 8 नंबर हाँगकाँग, 0.933. त्यानंतर 9 नंबर सिंगापूर, 0.932. 10 नंबर नेदरलँड, 0.931. म्हणजे हे पहिले 10 देश आहेत मित्रांनो, हे तुम्हाला पाठ करायची आहेत. ठीक आहे, शेवटचे देश आहेत बघा. म्हणजे शेवटचा 189 नंबरचा देश आहे नायजर, आफ्रिकन कंट्री, 0.354. त्यानंतर आहे 188 सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, 0.367. 187 वा देश दक्षिण सुदान, 0.388. 186 वा देश चाड, 0.404. 185 वा देश बुरुंडी, 0.417. हे तुम्हाला लक्षात येत असेल की सगळे विकसित देश किंवा युरोपातले, अमेरिकन देश हे प्रथम पहिले 10 देश आहेत, आणि नंतर हे सगळे आफ्रिकेमधले मागास अविकसित देश आहेत असं म्हणता येईल मित्रांनो. हे तुम्हाला लक्षात येत असेल की आर्थिक विकासावर ही मानव विकास अवलंबून आहे. हे सगळे देश आर्थिक विकसित आहेत आणि हे सगळे जे शेवटचे देश आहेत ते आर्थिक मागासलेले आहेत. मग आर्थिक विकासामुळे मानव विकास होऊ शकतो असंही म्हणता येतं, पण आर्थिक विकासामुळेच होऊ शकतं असं पण म्हणता येणार नाही. ठीक आहे, मग हे पहिले 10 देश आहेत. मग भारताची रँक 2018 ला 130 होती मित्रांनो, आणि 2019 ला आपण थोडी इम्प्रूव्ह केली आणि 129 आपली ही रँक झालेली आहे. ठीक आहे, आपण सध्या मध्यम मानव विकास निर्देशांकामध्ये येतो मित्रांनो. मग आता तुम्हाला हे परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. ठीक आहे, मग तुम्हाला मॅच दी पेअर मध्ये विचारतात, इकडे ती रँक दिलेली असते, किंवा मग तुम्हाला क्रम लावावा लागत असतो की मग अगोदर कोणते देश नंतर कोणते देश. तर मित्रांनो यावर बरेच वेळेस प्रश्न विचारले, त्यामध्ये एक असतो, तुमचं लक्षात घ्या, भारत हा पर्याय असतो. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं की भारतापेक्षा पुढे असणारे मानव विकासामध्ये देश कोणते आणि मागे कोणते असणारे, त्यानुसार तुम्हाला एखाद्या प्रश्नामधला क्रम पण लावता येईल आणि तुम्हाला जोड्या सुद्धा जुळवता येतील मित्रांनो. आता आपले भारतीय अर्थतज्ञ विश्वजित गुहा यांनी सुद्धा एक स्वतःचा एक मानव विकास निर्देशांक मित्रांनो विकसित केलेला आहे. मग त्यांनी थोडस HDI-1, आता मानव विकास निर्देशांकालाच इंग्लिशमध्ये HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हणतो. मग HDI-1, HDI-2, HDI-3, HDI-4 असं त्यांनी 4 निर्देशांक हे विश्वजित गुहा यांनी तयार केले. आता HDI-1 म्हणजे कोण? त्यांच्यासाठी HDI-1 साठी निकष कोणते? दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता आणि चांगले राहणीमान. म्हणजे जो आपण पाहिला की नाही UNDP चा जो HDI आहे, UNDP चा HDI विश्वजित गुहा यांच्यासाठी तो HDI-1 आहे, ज्यामध्ये दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता, चांगले राहणीमान हे 3 घटक असतील. आता HDI-2 चे निकष काय? हे 3 घटक असणारच बरं कंपल्सरी. या HDI-2 मध्ये हे 3 घटक आहेत, पण चौथा घटक त्यांनी ऍड केला, जीवनाची गुणवत्ता. म्हणजे तुम्ही जे जीवन जगताय का त्या जीवनमध्ये त्या गुणवत्ता किती आहे, क्वालिटी किती आहे लाईफ मध्ये. ठीक आहे, हा चौथा घटक. म्हणजे हे वरचे 3 घटक प्लस चौथा घटक असे 4 घटकाचा HDI-2 हा केला गेला. HDI-3, आता HDI-3 कशाला म्हणलं गेलं? आता हे HDI-1 मधले सगळे 3, HDI-2 मधले 1, म्हणजे 3 अधिक 4, आणि हा 5वा निकष सांगितलाय तो म्हणजे कोणता? दारिद्र्य रेषेवरील लोकसंख्येचे प्रमाण. म्हणजे दारिद्र्य रेषा जी आहे BPL त्याच्यावरती लोकसंख्या किती आहे. ठीक आहे, हा 5वा निकष. म्हणजे मग HDI-3 कशाला म्हणायचं? तर हे 1, 2, 3 निकष, हा चौथा निकष आणि हा 5वा, हे 5 निकषाला मिळून HDI-3 निकष म्हणायचं. HDI-3. HDI-4 ला कशाला म्हणायचं? तर शहरीकरण त्यामध्ये ऍड केलंय. म्हणजे या सगळ्यावरच्या घटकामध्ये HDI-1 मधले 3 घटक, HDI-2 मधला 1 घटक, HDI-3 मधला 1 घटक, हे घटक
प्लस प्लस बर हे घटक प्लस शहरीकरण, त्या देशामध्ये शहरीकरण किती झाले हे मोजमाप करायचं HDI-4. म्हणजे तुम्हाला सिंपल कळत असेल की UNDP चे जे निकष आहेत का त्यामध्ये एक एक यांनी वाढवलेलं आहे आणि प्रत्येकाला मग HDI-2, 3, 4 असं हे दिलेलं आहे. हे विश्वजित गुहा यांनी असा आपल्या भारतीय अर्थतज्ञांनी हा डेव्हलप केलेला आहे, त्यामुळे महत्वाचं आहे, परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला ते समजलं पाहिजे. मग भारताने सुद्धा स्वतःचा मानव विकास अहवाल तयार केला भारताने बरं. सुरुवात 2001 मध्ये केली होती, त्यावेळेस पहिला मानव विकास अहवाल आला होता मित्रांनो, सुरुवात. आणि दुसरा जो 2011 ला मानव विकास अहवाल आपण तयार केलेला आहे. आणि हा जो दुसरा मानव विकास अहवाल तयार केला भारताने, त्याचा विषय होता सामाजिक समावेशनाकडे. याचा अर्थ समाजातील सर्व घटकांचा समावेश करून घ्यायचा आहे विकासामध्ये. मग याची जर रँकिंग पाहिली तर 1 नंबरला केरळ राज्य, 2 नंबरला दिल्ली, 3 नंबरला हिमाचल प्रदेश, 4 नंबरला गोवा, 5 नंबरला पंजाब, 6 नंबरला पूर्वोत्तर राज्य, 7 नंबरला महाराष्ट्र. ठीक आहे. शेवटचं राज्य जे आहे ते इथे छत्तीसगड आहे मित्रांनो. ठीक आहे. मग प्रथम राज्य इथे केरळ आहे याच्यामध्ये, 2 नंबर आहे दिल्ली, 3 नंबर हिमाचल प्रदेश, 4 नंबर गोवा, 5 नंबर पंजाब, 6 नंबर पूर्वोत्तर राज्य याचा येतो. तर महाराष्ट्राचा नंबर 7वा आहे याच्यामध्ये. ठीक आहे, 7वा. आणि शेवटचं राज्य जे आहे याच्यामध्ये ते म्हणजे छत्तीसगड आहे मित्रांनो. म्हणजे लक्षात राहा, परीक्षेला विचारतात पहिलं राज्य कोणतं आहे, केरळ. ओव्हरऑल महाराष्ट्राचा कितवा रँक आहे, 7वा आहे मित्रांनो. ओव्हरऑल कितवा आहे, 7वा आहे महाराष्ट्राचा. आणि शेवटचं कोण आहे, छत्तीसगड आहे. राज्यामध्ये जर पाहिलं, पूर्वोत्तर राज्य जर सोडले आपण, कारण एक राज्य नाही याच्यामध्ये, हे सगळे मिक्स आहेत. आणि दिल्ली हे काही राज्य नाहीये. मग फक्त राज्य जर पकडले तर केरळ 1, हिमाचल प्रदेश 2, गोवा 3, पंजाब 4 आणि आपला किती आहे, महाराष्ट्र. मग परीक्षेमध्ये जर विचारला की भारताच्या मानव विकास अहवालामध्ये राज्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा नंबर आहे, तर 5वा. कारण 1 केरळ, हिमाचल प्रदेश 2, गोवा 3 आणि पंजाब 4 आणि महाराष्ट्र 5. ओव्हरऑल राज्यामध्ये बरं. मग राज्याचं नाव असं राज्यामध्ये म्हणलं तर 5वा, पण ओव्हरऑल जर पकडलं तर मग कितवा आला आपला, 7वा. ठीक आहे. असं भारताच्या मानव विकास अहवालाबद्दल पाहता येतं मित्रांनो. त्यानंतर UNDP मार्फत दुसरा निर्देशांक तो म्हणजे असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक. असमानता म्हणजे आपण इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड HDI, म्हणजे अगोदरचा मानव विकास निर्देशांक पाहिलाय का, त्याच्यामध्ये फक्त असमानता आपल्याला ऍड करायच्यात. 2010च्या मानव विकास अहवालामध्ये ही संकल्पना मांडण्यात आली. ठीक आहे. म्हणजे UNDPचा जो 2010चा मानव विकास अहवाल होता ना, त्याच्यामध्ये ही संकल्पना मांडण्यात आली मित्रांनो. कोणता, असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक. याच्यामध्ये काय, मानव विकास निर्देशांक तिन्ही आयाम मोजून तिन्ही आयामाचे निर्देशांक काढले जातात. म्हणजे बघा, मानव विकास निर्देशांकाचे 3 आहेत ना आयाम पाहिले ना आपण, ते तिन्ही आयाम मोजायचे आणि तिन्ही आयामाचे निर्देशांक काढायचे. या तिन्ही निर्देशांकाचे असमानतेवर आधारित नवीन 3 असमानता समायोजित निर्देशांक काढले जातात. शेवटी या 3 निर्देशांकावरून असमानता समायोजित निर्देशांक काढला जातो. HDI आणि ISDI सारखे असणे म्हणजे मानव विकासात संपूर्ण समानता असते आणि यामध्ये तफावत जेवढी जास्त तेवढी विकासातील असमानता जास्त असते. म्हणजे बघा मित्रांनो, हा अगोदरचा जो आहे की नाही आपला कोणता, हा जो काही मानव विकास निर्देशांक, ह्याचे 3 घटक, दीर्घ आणि आरोग्यमय जीवन, ज्ञान आणि चांगले जीवनमान, हे मागे गेलो जसं आपण. ठीक आहे. मग दीर्घ आणि आरोग्यमय जीवन, ज्ञान आणि चांगले जीवनमान, हेच निकष काय करायचे आपल्याला इथं गृहीत धरायचे आहेत मित्रांनो या असमानता समायोजित मानव विकास निर्देशांकामध्ये. हे तिन्ही आयाम मोजायचे. मग त्याच्यामध्ये त्या प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक देश किती मागे आहे, आता त्याच्यामध्ये आपण प्रत्येक म्हणजे शिक्षणामध्ये, ज्ञानामध्ये किती मागे हे मोजायचं आणि प्रत्येक देशामध्ये त्या तिन्ही घटकावर किती असमानता आहे हे मोजायचं. ठीक आहे. काय करायचं की ते तिन्ही घटक जे मानव विकास निर्देशांकामधले आहेत, ते तिन्ही निर्देश जे आहेत त्या तिन्ही निर्देशांकामध्ये प्रत्येक देश किती असमान आहे, एकमेकाच्या तुलनेमध्ये किती असमान आहे ते मोजायचं. त्याला आपण असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक किंवा ISDI, इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड HDI असं म्हणतो मित्रांनो. मग HDI आणि ISDI सारखे असणे म्हणजे मानव विकासात संपूर्ण समानता असणे असते. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या देशाचा रँक HDI आणि ISDI सारखेच आहेत, हे महत्वाचं आहे बरं,
तर त्या ठिकाणी मानव विकास पूर्ण झालेला आहे असं म्हणता येईल, संपूर्ण समानता आहे, मानव विकासामध्ये संपूर्ण समानता आहे असं म्हणता येईल. पण HDI-IGDI मध्ये तफावत असेल तर तिथे विकासामध्ये असमानता आहे असं म्हणता येतं मित्रांनो. ठीक आहे. मग UNDP मार्फतच तिसरा महत्वाचा निर्देशांक जो आहे तो पब्लिश केला जातो, तो म्हणजे लैंगिक असमानता निर्देशांक. कोणता? लैंगिक असमानता निर्देशांक असं म्हणता येईल. ठीक आहे. हा महत्वाचा आहे, याला आपण GII जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स असंही म्हणतो आपण. मग हा ऍक्च्युली कधीपासून सुरुवात आहे माहिती आहे का? तर नवीन पद्धतीचा 2010 पासून, बरं 10 पासून. पण अगोदर 1995 ला दोन होते, म्हणजे 1995 पासून असणारा लिंग आधारित विकास निर्देशांक जो आहे, म्हणजे 1995 ला अगोदर लिंग आधारित विकास निर्देशांक होता, तो आता याच्यात विलीन झालाय आणि 2010 पासून नवीन लैंगिक असमानता निर्देशांक आता UNDP मार्फत प्रकाशित केला जातोय. ठीक आहे. आता हे महिलांच्या संबंधी आहे, आपल्याला लक्षात येतं. याचे निकष कोणकोणते आहेत? जनन आरोग्य, म्हणजे स्त्रियांचं जनन आरोग्य कसं आहे. ठीक आहे. मग आता हे जनन आरोग्य कसं मोजायचं? तर स्त्रियांचा त्या त्या देशामध्ये माता मृत्यू प्रमाण किती आहे, माता मृत्यूता असं म्हणता येईल. माता मृत्यू प्रमाण म्हणजे डिलिव्हरीच्या कालावधीमध्ये किंवा त्यानंतर पण डिलिव्हरीच्या कारणामुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण, स्त्रियांचं प्रमाण म्हणजे माता मृत्यू प्रमाण मग त्या देशामध्ये किती आहे. दुसरं किशोरवयीन जन्यता, अडोलसंट फर्टिलिटी असं म्हणतो, म्हणजे किशोरवयीन जे काही गट आहे, किशोरवयीन गट जे म्हणतो आपण 11 ते 18 वयोगटातील मुलींना किशोरवयीन असं म्हणतो आपण. मग त्यामध्ये ते किती रिप्रोडक्टिव्ह, किती त्यांची कपॅसिटी चांगली आहे, किशोरवयीन जन्यता असं म्हणतो आपण. ठीक आहे. त्या वयामध्ये त्यांचा जे काही प्रोडक्टिव्हिटी लाईफ आहे किंवा आरोग्य आहे किती चांगलं आहे, त्यांचं आरोग्य किती चांगलं आहे. ठीक आहे. मग हे मोजलं जातं. मग हे माता मृत्यू प्रमाण आणि किशोरवयीन जन्यता या दोन घटकाच्या मार्फत जनन आरोग्य मोजलं जातं. जनन आरोग्य हा पहिला निर्देशांक आहे. दुसरं आहे सबलीकरण, महिलांचं सबलीकरण, इम्पॉवरमेंट असं म्हणतो आपण. मग हे कसं मोजायचं? की त्या देशातल्या संसदेमध्ये स्त्रियांचं प्रतिनिधित्व किती आहे. बघा ना, म्हणजे आपल्याकडे ज्या काही खासदार, आमदार, मंत्री आहेत, मग त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण किती आहे हे मोजलं जातं. आणि दुसरं शैक्षणिक स्तर, शैक्षणिक स्तर म्हणजे त्या देशामध्ये माध्यमिक शिक्षणापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या स्त्रियांचं प्रमाण किती आहे ते मोजायचं. मग संसदीय प्रतिनिधित्व आणि शैक्षणिक स्तर याच्या आधारावर सबलीकरण मोजलं जात असतं. तिसरं श्रम बाजार, श्रम बाजार म्हणजे की ज्या काही नोकऱ्या, उद्योग, व्यवसाय यामध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांचं प्रमाण किती आहे, यांना नोकऱ्या किती आहेत, स्त्रियांना रोजगार किती आहेत, किती व्यवसायामध्ये आहेत हे मोजायचं, त्याला श्रम बाजार. म्हणजे असे 3 निकष, जनन आरोग्य, सबलीकरण आणि श्रम बाजार हे 3 निकष आहेत ज्याने आपण लैंगिक असमानता निर्देशांक मोजतो. जनन आरोग्यामध्ये 2 माता मृत्यू प्रमाण आणि किशोरवयीन जन्यता, सबलीकरण मध्ये 2 संसदीय प्रतिनिधित्व आणि शैक्षणिक स्तर. मग हा सुद्धा लैंगिक असमानता निर्देशांक आपण मोजत असतो UNDP मार्फत. त्यानंतर चौथा आहे मित्रांनो, तो म्हणजे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. बहुआयामी दारिद्र्य म्हणजे सर्वांना माहित आहे, पण दारिद्र्याची व्याख्या वेगवेगळ्या ठिकाणी केली. जसं आपल्याकडे 2400-2100 कॅलरी, म्हणजे शहरी भागामध्ये एका व्यक्तीला 2100 कॅलरी एवढं जेवण मिळण्यासाठी असणारे पैसे त्याच्याकडे असतील तर तो दारिद्र्य नाहीये. आणि ग्रामीण भागामध्ये याला 2400, म्हणजे शहरी भागामध्ये 2100 आणि ग्रामीण भागामध्ये 2400 एवढं कॅलरी जेवण मिळवण्यासाठी त्याच्याकडे पैसे असतील तर तो दारिद्र्य नाहीये. म्हणजे फक्त आपण कॅलरीच्या याच्यावर आपण ठरवलेलं आहे किंवा खर्चाच्या याच्यावर. पण असं असू शकतं ना की एखाद्या व्यक्तीकडे समजा चांगलं जेवण मिळतंय पण त्याला चांगलं शिक्षण मिळत नाही, चांगलं आरोग्य मिळत नाहीये, मग तो गरीब नाहीये का? नाही, आहे तो गरीब सुद्धा. म्हणजे गरिबी किंवा दारिद्र्याला फक्त एकच अँगल असू शकत नाही, तर खूप सारे अँगल असतात. म्हणून त्याला बहुआयामी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI असं म्हणलं जातं. मल्टी डायमेन्शनल म्हणजे तो दारिद्र्य व्यक्ती आहे ना, गरिबी, तर तो सगळ्या अँगलनी मोजायचा. फक्त खायला मिळतं का, कपडे आहेत का, एवढी एकच गोष्ट नाही, त्याच्याकडे पैसे आहेत का एवढंच नाही, तर सगळ्या बाजूनी त्याला मोजायचं आहे आणि मग ठरवायचं आहे की तो दारिद्र्य आहे का नाही ते. ठीक आहे. याची सुरुवात UNDP आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने 2010 ला केली. महत्वाचे आहेत बरं वर्ष सुद्धा मित्रांनो, हे वर्ष सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. मग आता 1997 ला मानवी दारिद्र्य निर्देशांक होता, म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स अगोदर होता 1997 ला, तो बंद केला आणि त्याच्याऐवजी हा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक सुरू केला गेलेला आहे. मग याचे 3 आयाम आणि 10 निर्देशांक आहेत.
तीन आयाम कोणकोणते आहेत, अतिशय महत्वाचे आहेत, परीक्षेला विचारतात. तीन आयाम जसं पहिलं आहे आरोग्य, दुसरा आहे शिक्षण आणि तिसरा आहे जीवनमानाचा दर्जा. म्हणजे आरोग्य, शिक्षण, जीवनमानाचा दर्जा. म्हणजे HDI मध्ये आहेत का तसेच आहे ते तीन आयाम, पण 10 निर्देशांक आहेत. HDI मध्ये किती होते, 4च. आता आरोग्य कसं मोजायचं, त्या देशातील लोकांचं पोषण कसं आहे, पोषण म्हणजे त्यांना जे जेवण मिळते, आहार मिळतं, त्यामध्ये प्रोटीन्स आहेत का, विटामिन्स आहेत का, कॅलरी आहेत का, पोषण किती आहे, पोषण मोजायचं. आणि त्या देशामध्ये बालमृत्यू प्रमाण किती आहे, बालक म्हणजे 5 वर्षापेक्षा कमी वयासणारे बालक, मग त्या देशामध्ये त्या 5 वर्षापेक्षा कमी वयासणाऱ्या बालकांचं प्रमाण किती आहे ते मोजायचं. म्हणजे आरोग्य कसं मोजायचं, त्या देशातील लोकांना जे आहार मिळते, पोषण, आणि दुसरं बालमृत्यू प्रमाण, या दोन घटकावरून त्या देशातल्या लोकांचं आरोग्य मोजायचं. दुसरं शिक्षण, शिक्षण कसं मोजायचं, तर त्या देशातील लोक किती वर्ष शाळेत जातात, म्हणजे शालेय वर्ष किती आहे त्यांचं, ठीक आहे. आणि दुसरं बालक पटसंख्या, म्हणजे बालकांची पटसंख्या किती आहे, म्हणजे हजेरीत नोंदणी किती झालेली आहे बालकांची ते मोजायचं. असं दोन, शालेय वर्ष आणि बालक पटसंख्या, हे मित्रांनो या दोन घटकावर शिक्षण मोजायचं. तिसरा घटक कोणता आहे, जीवनमानाचा दर्जा. हा जीवनमान दर्जा कसा मोजायचा मित्रांनो, तर त्या व्यक्तीकडे मालमत्ता किती आहे, त्या व्यक्तीच्या घरामध्ये वीज आहे का, त्या व्यक्तीच्या घरामध्ये पिण्यासाठी स्वच्छ पाणी आहे का, त्या व्यक्तीच्या घरामध्ये स्वच्छतागृह आहे का, त्या व्यक्तीला स्वयंपाकाचं इंधन म्हणजे गॅस काही उपलब्ध आहे का, आणि त्याच्या घरामधली जमीन म्हणजे काही टाईल्स आहे का मातीचं घर आहे काय. म्हणजे बघा, जीवनमान दर्जा कशावर मोजायचा, मालमत्ता किती आहे म्हणजे संपत्ती किती आहे, वीज आहे का त्याच्याकडे, पाणी आहे का, स्वच्छतागृह आहे का, स्वयंपाक इंधन आहे का, जमीन आहे का, जमीन म्हणजे फ्लोर टाईल्स काय आहे, म्हणजे मातीचं जमीन, मातीचं घर आहे का, सिमेंटचं आहे का, टाईल्स आहे, हे बोलायचं, ठीक आहे. मग असे तीन, आरोग्य, शिक्षण, जीवनमानाचा दर्जा, असे तीन आयाम आणि हे 10 निर्देशांक आहेत. याच्या आधारावर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मोजला जातो. म्हणजे त्या व्यक्तीला किती उपलब्ध आहेत, हे कमी आहेत, जास्त आहेत, हे उपलब्ध आहेत. यानुसार आपण गट पण केले मित्रांनो. मग बहुआयामी गरीब कोणाला म्हणायचं, हे जे निर्देशांक आहेत ना, हे निर्देशांकामध्ये तफावत म्हणजे अभाव. बरं, जर एखाद्या देशामध्ये हे जे काही 10 निर्देशांक आहेत, या 10 निर्देशांकामध्ये 33.33% जास्त अभाव असेल, बघा हे सगळे निर्देशांक, या निर्देशांक कमी कमी म्हणजे किती, पण 33.33% जास्त अभाव आहे, ते बहुआयामी गरीब देश आहे असं म्हणलं जातं. ज्या देशामध्ये हे निर्देशांक 33.33% ते 20% इतका अभाव आहे, किती अभाव आहे, 33.33% ते 20% इतका जर अभाव असेल तर तो असुरक्षित गट आहे असं म्हणलं जातं. आणि ज्या देशामध्ये हे जे निर्देशांक याचा 50%पेक्षा जास्त अभाव आहे, त्याला तीव्र बहुआयामी असं म्हणलं जात असतं मित्रांनो. हे अतिशय महत्वाचं आहे. मग हा निर्देशांक काढायचा कसा असतो, MPI म्हणजेच बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक किंवा मल्टी पॉवर्टी इंडेक्स, बरोबर आहे दारिद्र्याची तीव्रता गुणिले दारिद्र्याचं प्रमाण, या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्यानुसार हा आपला इंडेक्स काढता येतो. त्यामुळे अतिशय महत्वाचे आहे, फॅक्च्युअल गोष्ट लक्षात ठेवा. बहुआयामी गरीब म्हणजे तफावत अभाव किती असतो, 33.33% जास्त. असुरक्षित गट 33.33% ते 20%. तीव्र बहुआयामी 50%पेक्षा जास्त, ठीक आहे, ओके. त्यानंतर आपल्या शेवटचा निर्देशांक पाहायचा मित्रांनो, UNDP मार्फत जातो, म्हणजे लिंग आधारित विकास निर्देशांक, GDI जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हणतो आपण. याची सुरुवात मित्रांनो 1995 ला UNDP मार्फतच झालेली आहे. 2010 मध्ये हा बंद करण्यात आला होता, पण पुन्हा 2014 मध्ये याची सुरुवात झाली. हे फॅक्च्युअल गोष्टी सुद्धा इन्फॉर्मेशन महत्वाची आहे बरं परीक्षेला. हे मोजमाप कसं करायचं बरं मित्रांनो, तर स्त्री विकास निर्देशांक आणि पुरुष विकास निर्देशांक स्वतंत्रपणे मांडले जातात. शेवटी स्त्री विकास निर्देशांकांचे पुरुष विकास निर्देशांकांसोबत प्रमाण काढले जाते. म्हणजे सिंपल आहे. जो आपण अगोदर HDI पाहिला का नाही, कोणता HDI, चला मागे जाऊया आपण तसं, ठीक आहे. HDI कोणता, हा HDI मानव विकास निर्देशांक, मागे आलोय आपण. याच्यामध्ये किती घटक आहेत, 2, दीर्घ आणि आरोग्यमय जीवन, ज्ञान आणि चांगले जीवनमान. मग काय करायचं, हे अगोदर पुरुषांचा काढून घ्यायचा सगळा हा, म्हणजे पुरुषांचं दीर्घ आणि आरोग्यमय जीवन, पुरुषांचं ज्ञान आणि पुरुषांचं चांगले जीवनमान, ठीक आहे. मग काय करायचं, सेपरेट स्त्रियांचं काढून घ्यायचं, स्त्रियांचं दीर्घ आणि आरोग्यमय जीवन, स्त्रियांचं ज्ञान आणि स्त्रियांचं चांगले जीवनमान प्रत्येक देशामध्ये, बरं असं. मग हे काढून घेतलं म्हणजे पुरुषांचं काढायचं, स्त्रियांचं काढायचं, आणि मग पुरुषांचं जे झालेलं आहे त्याला त्याला एक प्रमाण द्यायचं, आणि स्त्रियांचं जेवढं झालं त्याला प्रमाण द्यायचं. मग
या पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांचं कितपट मागे आहे, पुढे आहे, ठीक आहे, ते मोजायचं. म्हणजे पुरुषांच्या मानव विकासाच्या तुलनेत स्त्रींचा मानव विकास किती झाला हे पाहायचं, ठीक आहे, याची तुलना करायची आणि त्याची व्हॅल्यू काढायची. जर ती किंमत 1 निघाली असेल समजा त्याची, तर पुरुष आणि स्त्री दोघांचाही मानव विकास समान झाला असं म्हणता येईल, ठीक आहे. त्याची किंमत 1 झाली तर पुरुष आणि स्त्री यांचा मानव विकास समान. जर ती किंमत 1 पेक्षा कमी जर आली तर पुरुषांचा जास्त विकास झालेला आहे आणि स्त्रियांचा मानव विकास मात्र त्या देशात कमी झालेला आहे. किंमत जर 1 पेक्षा जास्त झाली तर मित्रांनो कळतं आपल्याला की स्त्रियांचा मानव विकास हा जास्त झालेला आहे पुरुषांपेक्षा. मग असं हे लिंग आधारित विकास निर्देशांक पाहता येतो मित्रांनो, ठीक आहे. अगदी डिटेल्स आपण घेतलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. मग आपण काय करूया, एक फास्ट या आपण तासाभरामध्ये काय काय डिस्कस केलं ते थोडंसं एक क्विक रिवाइज करूया मित्रांनो आपण, ठीक आहे. मग आपला टॉपिक आहे आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, मानव विकास आणि विविध निर्देशांक. याच्यामध्ये अगोदर आपण आर्थिक वृद्धीची संकल्पना पाहिली आहे, नंतर आपण आर्थिक विकासाची संकल्पना पाहिलेली आहे, त्यानंतर मानव विकासाची संकल्पना पाहिलेली आहे, त्यानंतर समावेशी वृद्धी म्हणजे काय पाहिलेलं आहे, त्यानंतर विकासाचे सामाजिक आर्थिक निर्देशांक, त्यामध्ये विकासाचे आर्थिक निर्देशांक पाहिले आपण, विकासाचे सामाजिक निर्देशांक पाहिलेले आहेत, त्यानंतर जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांक जे UNDP सांगितले जे 5 पाहिले आपण, त्यामध्ये मानव विकास निर्देशांक पाहिलं, मग त्या संदर्भात डिटेल्स पाहिलेले आहे आपण, सगळं इतके डिटेल्स, खूप डिटेल्स. तर विश्वजित गुहा यांचा मानव विकास निर्देशांक पाहिलेला आहे, भारताचा मानव विकास अहवाल पाहिलेला आहे, त्यानंतर असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक पाहिलेला आहे, त्यानंतर लैंगिक असमानता निर्देशांक पाहिलेला आहे, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आणि शेवटी पाहिला मित्रांनो तो म्हणजे लिंग आधारित विकास निर्देशांक. ठीक आहे मित्रांनो, थांबूया इथं मग आपण. थँक्स फॉर वॉचिंग. लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम हे यूट्यूब चॅनल आहे, याच्यावर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याला तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळतील. आणि हा माझा कोड आहे बघा, सचित SACHIT, यावर तुम्ही सबस्क्रिप्शन जॉईन करा जेणेकरून तुम्हाला 10% डिस्काउंट हे मिळेल. ठीक आहे, सचित नावात SACHIT हा सबस्क्रिप्शन कोड आहे मित्रांनो. ठीक आहे, थांबूया इथं मग आपण. थँक्यू सो मच, थँक्स फॉर वॉचिंग, थँक्स अ लॉट.